हरिओम. माझं नाव दीपक सिंह ठाकूर. चाळीसगाव उपासना केंद्र, जिल्हा जळगाव. कर्जतला जायचं होतं बापूंकडे. तर मी, माझी पत्नी, माझी मुलं, माझ्या लहान भावाची पत्नी असे आम्ही चाळीसगाव नॅनो गाडीने निघालो. आणि तसंच आम्ही निघालो. मी ड्रायव्हिंग करत होतो. मध्ये एक ठिकाणी थांबलो. आम्ही जेवण वगैरे केलं आणि शहापूरपासून आल्यानंतर आम्ही लोकांना विचारलं की आम्हाला कर्जतला जायचं आहे. आमचं अनिरुद्ध बापूंचं तिकडे कोथिंबीरला ते आहे बुवा. तर लोकांनी आम्हाला सांगितलं तुम्ही असं जा तसं जा. आम्ही तरी मोबाईलमध्ये रस्ता टाकला. त्यावेळेस शहापूरपासून टर्न मारताना अंधार पडून गेलं. शहापूरच्या पेट्रोल पंपावर मी पेट्रोल भरलं तर मला वाटलं अंधार एवढं पडलं आता तर इथे रस्ता पुढं दिसेना. एका खड्ड्यातच गाडी जात होती, पण तिथूनही गाडी आमची पास झाली. आणि विचारत आम्ही रस्ता चुकलो. ते जंगल भाग असल्यामुळे नवीन आम्ही इकडचे, आणि रस्ता चुकल्यामुळे जातच होतो आम्ही. रस्त्यात बरेच लोक दिसत होते, काही कोणी दिसत नव्हतं. कुठेतरी चौकात एखाद्या गावात लाईट लागला, कुठे दिसले लोक, तर आम्ही विचारायचो कर्जतला जायचं, आमचं अनिरुद्ध बापूंचं उपासना केंद्र आहे तिथं, कोथिंबीरला जायचं आहे. असं आम्ही विचारत जात होतो. तिथं रस्ता चुकल्यामुळे तिकडे आम्ही फोन लावत होतो. मुंबईला लहान भाऊ असल्यामुळे त्यांनी पनवेलवरून तिकडच्या उपासना केंद्रावाल्यांना फोन केला, त्यांनी त्या कर्जतला फोन केला. ते लोकांनी आम्ही वाट बघतो येऊ द्या. त्यांनी जेवणसुद्धा कोणीतरी लोक जेवणावर ते तुमचं जेवण मिळणार नाही म्हणे. पण म्हटलं आम्ही बघू जेवणाचं काय आहे ते, बिस्किट वगैरे खाऊन घेऊ म्हटलं आम्ही गावात आल्यानंतर. तर बऱ्याच 10, 10:30 वाजेची वेळ झाली, रात्र झाली भरपूर. पण तरी त्या गावात एक माणूस भेटला तो म्हणे जवळचे म्हणे तू सरळ जा म्हणे. तिथून सरळ जायला लागलो तर एक असा मोठा बॅरिकेड लावलेला होता. आणि मी घरच्यांना सांगितलं ना, सगळ्यांना गाडीत बसल्यांना, की इथं बॅरिकेड दिसतो समोर, लाईट मारला, पुढे काहीतरी खड्डा आहे म्हटलं आणि इथून रस्ता नाही. पण तुम्ही आता एक काम करा म्हटलं, फाटक वगैरे पॅक लावून घ्या, दरवाजे काचा वगैरे वर करून घ्या म्हटलं, तुम्ही दिसाल नाही पाहिजे म्हटलं. आपण एक रस्ता बारीक काहीतरी वाटतोय पण मला नाही वाटत म्हणतं रस्ता. इथून गाडी युटर्न मारतो म्हटलं मी. मागे काळोख आणि पुढे बी काळोख, पूर्ण अंधार होता. मी यांना सांगितलं तुम्ही फाटक दरवाजे लावले, आता मी युटर्न मारतो जोरात आणि आपण रिटर्न निघून जाऊ बा, शहापूरकडे जाऊ आपण, ठाण्याला तिकडे कुठंतरी मुक्काम करू, वाटल्याशी कधी लॉजमध्ये जाऊ. तर मी युटर्न मारण्याच्या तयारीत होतो. तेवढ्याच एक पांढरी कार इतक्या जोरात आली की ती प्रचंड जोरात होती, म्हणजे एवढ्या जोरात होती. मी म्हटलं अरे हा एवढ्या जोरात काय अर्थ वाजत चालला आहे म्हटलं माझ्या पुढं. तर ते कार म्हणजे मला एकदम असं एकदम थोडंसं माझ्या गाडीपासून जवळून गेला, तो एकदम जोरात गेला. अरे म्हटलं पुढं रस्ताने हा गेला कसं काय म्हटलं. तर एकदम छोटीशी अशी बारीक रस्ता होता, पायवाटसारखा रस्ता होता, तिथून त्याची गाडी पास होऊन गेली. आणि त्याच्या मागं मी गाडी टाकून दिली. म्हटलं चला ही गाडी जाते तर आपली गाडी टाकून देऊ. आणि ती गाडी टाकली. मी त्या गाडीवाल्याचा पिछा केला. माझ्या अंगात मुंग्या येत आहे. मी त्याचा पिछा करतो, त्याला हरणं इतका वाजतोय, मला गाडीत माणूस दिसत नाही. त्याचे पण काळे काच लावलेले. मी लहान भावाला लगेच फोन लावला. म्हटलं पाय असं काय उद्या ना म्हटलं. डायरेक्ट गाडीवाला उन्हा आणि आमले तो गाडीवाला प्रचंड वेगात चालला. त्याच्या मागे मी पण वेगात चाललो आहे. मी त्याला लाईट मारतो, हरणं वाजतो, तर तो थांबायला तयार नाही. तर इतका जोरात चालला आहे तो की समोरून एकही वाहन येत नाही, फक्त त्याच्या मागे मी चाललो येण्यासारखा. इतक्या जोरात म्हणजे मी म्हटलं अरे ही नॅनो आहे आपली, 100चा स्पीड. अरे बापरे म्हटलं हिची गाडी कोणती. तर वॅगनरसारखी ती गाडी होती पांढऱ्या रंगाची. आणि मी म्हटलं यार हा गाडीतला माणूस थांबायला बी तयार नाही, हरणं वाजतो तरी थांबत नाही. हा इतक्या जोरात चालला, त्याच्या मागं मी इतक्या जोरात चाललो आहे, माझी नॅनो टिकल का म्हटलं याच्या पुढं. पण ती गाडी जेवढ्या जोरात गेली तर मला एक मोठं असं गाव दिसायला लागलं, लाईटिंग दिसायला लागली. आणि त्याच्या पुढे ते गाडीने टर्न मारला आणि ती गाडी गायब. मी म्हटलं अरे बापरे हाय आमचे बापूच आहेत सद्गुरू अनिरुद्ध, तू मला मागून येऊन पुढे रस्ता दाखवून निघून गेले म्हटलं तुम्ही. परत ते पुढं गेल्यानंतर एक गावात थोडासा काळोख दिसला. तर ते कर्जत गाव होतं. तिथं एक अपंग माणूस होता. तिथं चौकातच गाडी थांबवली. लगेच तो अपंग माणूस आला. म्हणे तुम्ही बापूंकडे चालले का म्हणे. म्हटलं हो आम्हाला कर्जतला जायचं आहे म्हटलं, कोथिंबीरला तिथं जायचं आहे आणि दिवाळी पिरियड म्हटलं आम्ही येऊन गेलो म्हटलं, आम्ही फार परेशान आलो म्हणे. तुम्ही चुकीच्या रस्त्याने आले म्हणे, इकडे दरोडे पडता म्हणे, इकडे रस्त्याचं काम चालू आहे, गाडी एक बी येत नाही म्हणे, तुम्ही आले कसं काय म्हटलं. भाऊ एक गाडीवाला कोणतरी आला आणि त्याच्या मागे मी बी टाकून दिली संतापात. मी तिथं गेलो आणि तिथं गेटवरचे आपले लोक होते सगळे 2-4 बापू भक्त होते आपले. त्या लोकांनी सांगितलं की आम्ही तुमचीच वाट बघतोय म्हणे. इतका वेळ कसं काय लागला म्हणे तुम्हाला. म्हटलं आम्ही असं आलो, एक अपंग माणूस यांना विचारा, ते आपले बापू भक्त आहे म्हणे. आणि कुठं गेला तो माणूस बी निघून गेला. अरे म्हटलं हा बी गायब होऊन गेला. अरे म्हटलं काय झाले असं बापू आहे, तुम्ही माझी काय परीक्षा घेता. अहो कशाचं काय, कोणी माणूस नाही, तुम्ही आले कोणत्या रस्त्याने. म्हटलं आम्ही शहापूरहून एक आमलेट पावची गाडी होती तिथे, त्याला विचारलं आणि त्या लोकांनी मला कुठंतरी पाठवून दिलं. म्हटलं झालं म्हटलं. मी आलो गरगर फिरत म्हटलं. आणि तिथं गेल्यानंतर मग ते म्हणे या तुम्ही या, जे तुमचे दुसरे लोक येणार होते ते कॅन्सल झाले, तुम्ही आता पहिले जेवण करा, हातपाय तोंड धुवा, दर्शन करा म्हणे.
आणि मग आम्ही तिथं मुक्काम केला. बापूचं दर्शन तिथं बसलो. दुसऱ्या दिवशी पण त्या लोकांना आम्ही सांगितलं. ते म्हणे तुम्ही ज्या रस्त्याने आला तिथं 100% दरोडा पडतो म्हणे आणि तुम्ही चुकीच्या मार्गाने आले म्हणे. तो रस्ता बंदच आहे म्हणे. तुम्ही आले कसे काय म्हणे. अरे मग तो एक वॅगनरवाला माझ्यासमोर जोरात गेला. म्हटलं बुवा ते इतक्या जोरात गेला की त्याच्या मी यू टर्न मारून तिथून पळून जाणार होतो मागे. त्याने मला मागे पळू दिलं नाही की हा माझा अनिरुद्धचे माझ्या पुढे येऊन गेला आणि इतका फास्ट इतक्या रपात जातो आहे की मी म्हटलं अरे हा पास झाला आपण का बंद होणार. तर ते म्हटलं तो रस्ताच नव्हता. तो का झुलता पूल होता मनोरा होता काय होतं काय नाही. पण त्या गाडीच्या मागे गाडी टाकली मी. तिथून रस्ता नव्हता पायवाट होती फक्त छोटी. त्या पायवाटवर गाडी तर जाऊ शकत नाही. सगळे लोक म्हणे तुम्ही त्या रस्त्याने आले कसे काय म्हणे. तो रस्ताच बंद आहे म्हणे. अरे म्हणजे मी ह्या रस्त्याने आलो. तिथं बॅरिकेड लावलेले मोठे. तर ते लोक एकदम आक्षेपी झाले. तुम्ही बापू कृपेने इथपर्यंत पोहोचले म्हणे आणि बापूंनी आणलं म्हणे. तुमची ज्ञानो गाडी तुमच्या गाडीत सामान किती म्हणे. एवढा सामान तुम्ही जसं एखाद्या इनिवा गाडीसारखे लोक बसले म्हणे आरामची एकदम फर्स्ट क्लास AC BC लावून. म्हटलं आता 15 वर्ष 10-12-15 वर्षापासून गाडी वापरतो ज्ञानो. कधी अडचण आली नाही. AC लावून तरी इनिवासारखीच वाटते. हे बापू कृपेने सगळं घडतं आहे म्हटलं. पण तो अनुभव म्हणजे तो रस्ता बंद होता आणि मी तिथून यू टर्न मारून पळून जाणार होतो. पण माझ्या बापूने मला पळू दिलं नाही. जगाच्या समोर मला उभं केलं. बापू सदैव आपल्यासोबत आहे आणि बापू म्हणजे आपल्या संकटात पुढे येऊन उभे झाले. तो अनुभव मला त्या दिवशी आला की बापू माझ्या पुढेच बुवा संकटामध्ये. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सोबत.